हाय हॅलो नमस्कार. तर चला आज बनवूया ढाबा स्टाईल चिकन करी. सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून घेतलेले आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 वाटी दही मिक्स करून घेतो. चिकन एकदम स्वच्छ धुवून घेतलेले. दही मीठ आणि हळद सगळीकडे व्यवस्थित लागण्यासाठी ते व्यवस्थित मिक्स करून घेते. ही जी रेसिपी आहे ती एकदम कमी साहित्यामध्ये काही तामझाम न करता पटकन होणारी आहे. त्यासाठी 2 कांदे 1 टोमॅटो लसूण आणि आले घेतले आहे. तर आता मी आले लसूणची पेस्ट करून घेते. आले लसूणची पेस्ट झाल्यानंतर कांदा टोमॅटो आणि थोडी पुदिन्याची पाने टाकून थोडंसं त्याच्यात पाणी मिक्स करून एकदम थोडंसं किंचित पाणी मिक्स करून ते ग्राइंड करून घेते. नंतर एका कढईमध्ये 3 चमचे तेल टाकले आहे. नॉनव्हेज म्हटल्यानंतर थोडं तेल जास्तच वापरायचे. 3 चमचे तेल टाकले. त्या तेलामध्ये जे आपण आले लसूणची पेस्ट केलेली आहे ती टाकायची. थोडे खडे मसाले त्याच्यामध्ये लवंग मिरी दालचिनी आणि 1 चक्रीफूल टाकले आहे. त्याच्यानंतर 1 छोटा कांदा एकदम बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तो कांदा थोडा परतून घ्यायचा. त्याच्यानंतर जी आले लसूणची पेस्ट केलेली होती आपण ते टाकायची. ते एकदम व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं आपण जे वाटण केलेलं होतं कांदा टोमॅटो आणि पुदिन्याची थोडीशी पानं घेऊन ते वाटण टाकून सर्व एकजीव होईपर्यंत त्याला तेल सुटेपर्यंत ते व्यवस्थित कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जो मसाला तयार केलेला आहे तर असे तेल सुटले. नंतर जे चिकन मॅरिनेट करून ठेवले होते ते चिकन त्याच्यामध्ये मिक्स करून ते एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित सगळ्या चिकनच्या पीसेसला लागला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्या. नंतर झाकण ठेवून त्याला 5 ते 10 मिनिट एक वाफ होऊन द्या. चिकनला आपोआप पाणी सुटेल कारण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. अशा प्रकारे चिकनला पाणी सुटेल. नंतर त्याच्यामध्ये आपण आपले घरगुती मसाले टाकून घेऊ. पहिल्यांदा लाल मिरची पावडर टाकूया. इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकले आहे. घरगुती तिखट आपला 2 चमचे टाकलेला आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे मी धने पावडर टाकलेली आहे. ते सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून घेतलं. याच्यात मी नंतर चिकन मसालाही टाकलेला आहे आणि नंतर मग ते परत हलवून घेते. नंतर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी गरम करून टाकले आहेत. तुम्हाला जेवढ्या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी ग्रेव्हीची त्यावेळी तुम्ही पाणी ओतू शकता. इथे मला जास्त रस्सा करायचा नाही आहे. थोडंसं लपतपट ठेवायचं आहे राईससोबत खाण्यासाठी. त्याच्यामुळे मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. तो गॅस कमी करून त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि चिकन चांगलं शिजवून दिलं. चिकन शिजल्यानंतर बघा ही अशी एकदम व्यवस्थित लाल अशी ग्रेव्ही दिसते आपली. हे चिकन अतिशय
छान लागते खाण्यासाठी. एकदम कमी साहित्यामध्ये होणारे चिकन आहे. काही न वाटण गटण जास्त करता. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब